दिल्लीमध्ये आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं। या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारनं चर्चा आणि मंजुरीसाठी 2 विधेयकं सूचीबद्ध केलेली असून 10 विधेयकं पटलावर मांडण्यात येणार आहेत। अणुऊर्जा, उच्च शिक्षण कायद्यातील सुधारणा, कॉर्पोरेट कायदा या महत्त्वाच्या विधेयकांचा यामध्ये समावेश असणार आहे। शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला पोहोचलाय। आज विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅल्यांचं आयोजन करण्यात आलं। तसंच मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा सुद्धा धडका पाहायला मिळणार आहे। कर्जत आणि बदलापूर दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर गंभीर परिणाम झाला। लोकल 20 ते 25 मिनिटांना उशिरा धावते, तर सीएसएमटी कडे जाणाऱ्या जलद लोकल फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहेत। लोकल उशिरापर्यंत धावता असून एक्सप्रेसवरही त्याचा परिणाम दिसून येतोय। नगर परिषद निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सभा होत आहेत। राज्यामध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत, ठरवलं तर काही करू शकतो, मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना इशारा दिला। शिंदेगडाचे किशोर पाटील यांनी पाचोरा शहरातील सगळी मैदानं बुक करून ठेवली असल्यानं मंत्री गिरीश महाजन यांनी किशोर पाटलांना इशारा दिलेला आहे। भारतानं दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय सामन्यामध्ये 17 धावांनी पराभव केलाय। रविवारी रांचीच्या JSCA स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेनं गोलंदाजीचा निर्णय घेतलेला होता। विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारतानं 349 धावा केल्या। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील जांभळ बेट पुलावर मालट्रक आणि कारच्या अपघातामध्ये कारचा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून तात्काळ जखमींना सुद्धा बार्शीच्या खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। लातूरच्या जळकोट तालुक्यातील गव्हाण आणि अतनूर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पाहायला मिळते। जीवावर बेतणाऱ्या खड्ड्यांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास पाहायला मिळतोय। निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींनी दर्जेदार रस्त्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं, मात्र ते खोटं ठरलं असून कंत्राटदार मात्र मालामाल झाल्यानं स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो। मनमाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले प्रवीण नाईक यांच्या प्रचारार्थ शिवरायांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली। ढोल ताशांच्या गजरामध्ये मशाल पेटवत शिवसैनिकांनी मनमाडमधील कानाकोपऱ्यात जात शिवसेनेला विजय करा असं आवाहन सुद्धा केलं। या प्रचार रॅलीमध्ये मोठमोठ्या प्रमाणावर महिला आणि शिवसैनिक सुद्धा उपस्थित होते। सिंधुदुर्गच्या भरसभेमध्ये एकनाथ शिंदेंकडून निलेश राणेंवर कौतुकांचा वर्षाव करण्यात आला। निलेश राणे म्हणजे आमचं खणखणणारं नाणं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले।